हॅलो ओके अक्रॉस लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला आहे तो मिसफील्ड करताना आपण थोडं क्षेत्रफळामध्ये बॅकिंग उत्तम आपण पाहिली. मात्र तोपर्यंत दुसरी धाव तिसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 3 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मी मनापासून स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या स्पर्धेची या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. त्या प्रेक्षकांमधून आपण पाहतोय कशेल गावचं डॅसिंग पर्सेंटेज असलेलं व्यक्तिमत्व साजन भोईर हे देखील स्पर्धेला लाईक करतात आणि खास करून त्यांच्याकडनं शरदजी अमर काशने संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज आहे. तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. साजन भोईर बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फालतूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं आणि कुठेतरी आपण पाहिलं होतं. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीप सेठ पप्पू सेठ पाटील यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे करता धरता या सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. चेंडूवर मोठा पटका घेण्याचा मानस आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. लाईन चुकीची होती. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाला. धावसंख्या 1 ने पुढे सकते 4. मंगेश वाडीसाहेब आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेतली जात नाहीये. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षण उत्तम झालं होतं. फेक देखील अतिशय चांगली झाली होती. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने सांगा धावसंख्या 5. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर धावसंख्या 5. बिनबाद 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नाना. डावखुरा फलंदाज आपण शनी याला पाहतोय. फलंदाज थोडासा शपथ झाला. ऑन साईड घेण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण देखील पाहिला होता. फलंदाज आपली पॉपिंग क्रीजमध्ये पोचू शकला आणि शनी धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होतो. शनी विकेट क्रमांक 2 आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं. नाना
फलंदाज थोडासा शफल झाला होता, ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेसाठी आपण पाहिलं होतं कुठंतरी फलंदाज बाद होतो दया. नेक्स्ट न्यू बॅट्समन सचिन. काशीनाथ. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज सचिन याला. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. वन बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय. 2 षटकारा चेंडू जातोय सी मार्शे बाहेर चौकार. चौकाने संघात धावसंख्या 4ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 10. थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज शपूरचा ऑन साईडचा धमाका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अतिशय चांगला फटका. एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट सीमरच्या बाहेर जाणारा चौकार सचिनच्या बॅटमधून येतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू सांगता आपण पाहतोय काशिंदेच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारचे धाव नाही, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. फुलेंचा चेंडू ऑफसाईडचा फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिडापर्यंत लॉंग ऑफला येतोय आणि जोपर्यंत चेंडूच्या आउटफील्डमधून फेक केली जात नाहीये तोपर्यंत सहजगत्या 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज सचिन याला. या 2 धावेने 15 मध्ये काल्यर संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आणि बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. कॅल्क्युलेटर षटकार लागतोय. सी मार्शच्या बाहेर जाऊन हा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑन साईडचा धमाका आपण बिग ब्लास्ट पाहिला. सचिनच्या बॅटमधून थोडासा अपटेकर पद्धत चेंडू तो ऑन साईडचा धमाका देखील चांगला पाहिला. चेंडू वाईडिश कॉर्नर सीमेच्या बाहेर जाणारा एक उत्तम षटकार येतोय. या 7 धावेने 15 मध्ये काल्यर संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय 15 मध्ये काल्यर. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय अमर कासने संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. मंगेश माळी माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर. आदरणीय मंगेश दादा आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. चेंडूवर मोठा फाटका. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातोय. भगवानजी भोईर यांना आपण पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत या 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघा, चेंडू एक्झिट करून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दक्ष अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज सचिन हा बाद होतोय. वेल जज कॅच रामदास यांच्या माध्यमातून आपण चांगला झेल कलेक्ट करताना पाहिला. फटक्यामध्ये उंची जास्त आणि लांबी कमी आपण पाहिली आणि अप्रतिम उत्कृष्ट झेल मिडॉपवरून आपण पाहिलं होतं. रामदासाला अतिशय चांगला झेल कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. सचिन ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण देखील पाहिला. ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 14 धावा 6 चेंडू पेस केले होते. 6 चेंडूंचा सामना करताना 14 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. तर षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20. अजून येणारे 12 चेंडू आणि बघूया 12 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. इंडिया ग्रुप अँड प्रमोद भोईर यांच्याकडनं खास करून राजन तुझ्यासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. सुभाष राजनेच्या बॅटमधून बिग ब्लास्ट मोठा फटका बिग ब्लो अप्रतिम उत्कृष्ट फटका. टायमिंग जबरदस्त, ताकद जबरदस्त आपण पाहिली. फटक्यामध्ये चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंगन समोरच्या बाहेर. नेत्रदीपक षटकार राजनेच्या बॅटमधून येतोय आणि या 6 धाब्याने संघात धावसंख्या होते ती 26. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं असतं बघा. खराब चेंडूचा समाचार आणि योग्य त्या चेंडूचा सन्मान क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. आपण पाहिलं या अगोदर मोठा बिग ब्लो आपण पाहिला ज्याच्या बॅटमधून यानंतर मात्र एक चांगला चेंडू त्याचा चांगला सन्मान देखील त्याच्या माध्यमातून झाला होता. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 27. पुन्हा एकदा मोठा फटका राजन सिनेरीच्या माध्यमातून आपण पाहिला होता. मग फटका फसतोय. ऑन साईडला चांगला झेल कलेक्ट केला जातोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन विनायक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुती पंचांना क्रॉस करतो. राईट ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतो न्यू बॅट्समन विनायक. स्ट्राईक रोटेट करतो राजन. या ठिकाणी मात्र चेंडू उंच मोठा फाटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही कुठल्या प्रकारचा. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला. 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होती. फलंदाजा 2 धावांची सगळ्यात धावसंख्या 2 ने पुढे सरते 29. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज
आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. एक खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच थोडासा बीट झाला होता फलंदाज. आता चेंडू फास्ट गलीमधून ट्रॅव्हल झाला होता. इनफिल्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या 30 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 आपण पाहतो सुभाषाच्या माध्यमातून. विनायकाच्या बॅट मधून हा मोठा बिग ब्लास्ट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसाईडचा धमाका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. षटक क्रमांक 3 संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 36 वर. प्रतिशत आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी. का लाजवाब फटका विनायकाच्या बॅटमधून आपण पाहिला. हॅलो. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे गुरुनाथ. अतिशय चांगला फटका ऑन साईडला आपण पाहतो. चेंडू आरोग्य कार्पेट जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या इकडे पुढे सकते 37. षटक क्रमांक शेवटचं. गुरुनाथ या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन रीट करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकलो नाही. मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं होता. बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका बघूया. चेंडू अजून कुठे ट्रॅव्हल होतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. दर्जेदार फटका. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक षटकार येतोय. आउट ऑफ पार्क. एक मोठा फटका. बिग ब्लो. या 7 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरते 43. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. खास करून विनायकाच्या बॅटमधून षटकारांची ड्रील आपण पाहतो. आतापर्यंत 4 चेंडू पेस करतो. 18 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या अगोदर पहिल्या चेंडूवर खेळताना पहिला चेंडू पेस करताना एक सुरेख षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. 4 चेंडू पेस करतोय. 18 धावा संघासाठी करतोय. अजूनही मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 2 चेंडूमधून बंदरामध्ये काल्लर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आज निश्चित बंदरामध्ये काल्लर संघाला ऑल द बेस्ट केला जातं. सत्यबाई एक काल्लरगावच्या ड्रेसिंग पर्सनॅलिटी आहे. उत्तम असं व्यक्तिमत्व आहे. सतीश म्हात्रे या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडून ऑल द बेस्ट केलं जातं. धन्यवाद सतीश. फुलटॉस चेंडू. चांगला प्रहार. या स्पर्धेतली पहिली एकमेव हॅट्रिक.
षटकारांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज विनायकाला आपण पाहिलं का लाजवाब फलंदाजी. मंगेश माळी यांच्याकडनं त्या फलंदाजाला 1000 रुपयाचा रोख कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालेले आहे. या स्पर्धेतला पहिली एकमेव हॅट्रिक ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. षटकारांची पहिली एकमेव हॅट्रिक साधणारा बांद्रामध्ये कल्याण संघाचा फलंदाज विनायक. अजून जर एखादा षटकार येतोय तर कोच रमेश यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने पंधरामध्ये काल्हेर संघ पोहोचतोय वैयक्तिक 57 या धावसंख्येवर आणि विजयाचं लक्ष असेल ते 58 धावांचं. आणि बघूया 58 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जातं. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलं जातं का चांगली गोलंदाजी याचं धावतं वर्णन करतील संदेश वखारे. ओल टू संदेश. चला बंदरामध्ये काल्हेर संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बंदरामध्ये काल्हेर संघ धन्यवाद मोहनदादा भोईर. 57 धावा धावफलकावर लावल्या जातात. 58 धावांचं लक्ष आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बंदरा मारुती काल्हेर विपक्ष अमर स्पोर्ट कासने या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावन्न धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नारायण विथ रामदास हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय.
तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 58 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी मनोहर हा फ्रंटलाईन गोलंदाज 15 मारुती काल्ले टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर समोर रामदास. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेसचा फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. गॅप शोधली. चेंडू गॅप मधून सरळ सीमारेषा पार. हा चौकार. तर वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय रामदास या 4 धावांच्या मदतीने. मात्र संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. कारण पहिला बॉल आपण व्हाईट बॉल पाहिला होता. चला स्पीडअप करा. पंच आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मनोहर यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. अतिशय सुरेख फटका. स्टेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सरळ सीमारेषा पार. हा चौकार. षटक चालू आहे आणि 2 पॉवरफुल फटके आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज रामदासच्या बॅटमधून. रामदास पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस देखील एक चांगला फटका मिडॉनच्या वरून उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषेलगत नक्कीच आपण पाहतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. बॅक टू बॅक तिसरा चौकार. +40 क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पप्पूशेठ पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र निर्धाव जातोय चेंडू. 58 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 13 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. मनोहर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अतिशय दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रामदासच्या बॅटमधून निघणारा हा चौथा चौकार. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर
धावा धावफलकावर आहेत 18 धावा. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये 18 धावा आल्यात अमर स्पोर्ट कासने संघासाठी. तर पाहूया षटक क्रमांक दुसरं घेऊन कोणता गोलंदाज येतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र 18 धावा आल्यात. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आहे आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी झाली. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी. ज्या षटकामध्ये आपण फलंदाज रामदासच्या बॅटमधून 4 चौकार पाहिले. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. SPP ट्रॉफी 2021. चला थोडं स्पीडअप करा. वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. चला पंच भाऊ पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. गोलंदाज संतोष. चला स्पीडअप करा. कालेर संघ आपण फार उशीर करत आहात. कालेर संघ त्वरा करा. गोलंदाज संतोष आलाय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची आतील गडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात 19. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद.
मदतीने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू या वेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होत आहे. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 26 धावा झाल्यात. तर 26 धावा धावफलकावर आहेत. मात्र त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी शुभेच्छा येतात कवाड गावावरनं विजय ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद विजय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावा धावफलकावर आहेत 26. आता मात्र अजूनही 12 बॉल्स बाकी आहेत. बनवायच्या आहेत 32 रन्स. 12 चेंडू 32 धावा. दोन षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. थोडं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज मिथून येतोय. पाहूया कशा प्रकारे षटक हात आले. एक निर्णायक षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. मिथून षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज भगवान वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू उडवलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो आपण पाहतोय. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र या सरपंचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या सरपंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बाद नाहीये. 4 धावा आल्या या बॉलवर. या 4 धावा पलून काढल्या गेल्यात. मिथून षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टिट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कासने टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय.
भगवान याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 58 धावांचं लक्ष आणि ते लक्ष लक्षात घेतलं त्यानुसार फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 38 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र आत्ता मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला अजूनही काही सामने खेळवायचे आहेत. थोडा स्पीडअप करा. वेळ थोडा कमी खर्च करा. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय मिथून. यावेळेस एक चांगला बॉल बीट झालाय. फलंदाज बीट झालाय यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान यष्टी रक्षकाच्या मागे जोपर्यंत चेंडू अडवला जाईल सिंगल कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 नॉट 40 धावा झाल्या आहेत. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता अमरस्फोट कासने संघाला विजयासाठी. तर एक महत्त्वाचा चेंडू या षटकातील मिथून. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. फलंदाजी आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूवर बनवायच्या आहेत 14 धावा. अमरस्फोट कासने संघाला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूवर. तर त्या उलट बंद्रा मारुती कालेर संघाला 6 चेंडूवर विजयासाठी रोखायच्या आहेत 14 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज राजन येतोय. पाहूया कशा प्रकारे षटक हात आलेल, कारण एक महत्त्वपूर्ण षटक. 6 चेंडू 14 धावा रोखायच्या आहेत राजन या गोलंदाजाला. तर त्या उलट चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नारायण याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले. तर नवीन फलंदाज शरद जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्ट्राईक एंडला आहे. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज राजन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकीचं झालं होतं, मात्र बॅकअप झाले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 12 धावा. राजन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज शरद. यावेळेस टॉप एज झेलपासून दूर होते यष्टीरक्षक. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा किती झाल्या आहेत याला महत्व नाहीये, तर धावा किती पाहिजेत याला खूप महत्व आहे. येणारे 4 चेंडू आणि अल्पेश गायकवाड मला सांगत आहेत की धावा बनवायच्या आहेत 11. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. तर आता मात्र नारायण पाटील सर स्ट्राईक एंडला येत आहेत. गोलंदाज राजन षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. राजन वलतोय. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. महत्वाच्या क्षणी अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली आहे. यावेळेस एक चांगला बॉल. चेंडू मात्र निर्धाव जातोय. महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते राजनच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा. मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे कासने संघाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, कारण 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत 10 धावा. त्या दरम्यान राजन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू पॉइंट मधून डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत कंपल्सरी 9 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू 9 धावा. जय हनुमान सरवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तर आता मात्र 2 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. यावेळेस एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान चेंडू हाताळण्याच्या नादात मात्र व्हाईट बॉल हाताळलाय. अवांतर धाव मिळेल. चला टीम मीटिंग नको आहे. जय हनुमान सरवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. जो संघ विजयी होईल त्या संघासमोर तुमची लढत असणार आहे. तर राजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. राजन बोलतोय. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण चेंडू डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. एका कुशल मोमेंटला अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत राजन या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते या 2 संघादरम्यान. राजन पुन्हा एकदा बोलतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. मॅच अतिशय सुरेख लढत दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्या कारणास्तव मात्र चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते.
दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली आहे आणि त्याच्या जोरावर एक अटीतडीची लढत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर बनवायच्या आहेत 3 धावा. वाडा मॅच. शेवटचा बॉल बाकी आहे. राजन गोलंदाजी मार्कवर समोर शरद. बनवायच्या आहेत 3 धावा. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप होते. खराब क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान यस फक्त 2 धावा मिळतील. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र या ठिकाणी बंद्रा मारुती काल्हेर संघ विजयी होतोय. हार्ड लक टफ लक अमर स्पोर्ट कासने. व्हॉट अ मॅच. एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हॅलो. चला पुढील दोन्ही संघ विजेता संघ अर्थात बांद्रामध्ये काल्हेर विपक्ष जय हनुमान सरवली. मान्यवर कक्षामधून मंगेश दादा आणि त्याचबरोबर संतोष मात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे.